मीरव जाधव ज्या टीम मधून इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल खेळत असताना. टीम अर्थातच पॉवर शिलर बी संदीप भाऊ भरत फॅम टीम. पॉवर शिलर बी संघाला आपण खेळताना पाहाल. बॉल लागेल यश आणि जॉन्टी सलामीची जोडी याही वेळेला आपण पाहत आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आकाश. पहिलाच बॉल अपील असं वाटलं कदाचित होईल, मिस करतील. एका खेळाडूकडून चूक झाली, दुसऱ्या खेळाडूकडून पुन्हा एकदा तीच चूक आपल्याला होताना पाहायला मिळाली आणि 2 धावा. इथे मात्र अंकित खातं मात्र खुल्लं केलं गेलंय 2 धाव्याने. दोन धावेने धावसंख्या इथे मात्र खुल्ली केली गेली. यावेळेस खूप वेळ चेंडू हवेमध्ये. पुन्हा एकदा आली झेलला संधी, सोडणार नाही संधीचं सोनं करायचं. विकेटचं होतं पतन. फलंदाज होतोय बाद. यासारखा फलंदाज तंबूच्या असल्याला विकेट्स पतन. यासारखा फलंदाज इथून मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वाचा गडी होता, महत्वाचा फलंदाज. सध्याच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचं किताब घेणारा हा खेळाडू. त्याची इतकी सस्तत विकेट पडणं शेलारकरांकरिता थोडस कठीण होऊ शकतं, पण त्यानंतर जर का आपण बघितलं तर निश्चित रूपानं यस नांदेड संघाकरिता इथे मात्र सक्सेसफुली विकेट आहे असं म्हणायला हरकत नाहीये. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेनं प्रणयला आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सय्यार आकाश. पुढचा बॉल क्षेत्ररक्षक पुरेशे जाता येणार, जणू रचला होता सापळा. विकेटचं होतं पतन. फलंदाज बाद. मिनवला सुद्धा आपण पाहत आहे इन ऍक्शन. गोलंदाज सय्यार. नेक्स्ट बॉल फटका चांगलाय. याही वेळेला फटका फसलाय की काय? फटका इथे मात्र फसलाय आणि इथे मात्र विकेट हॅट्रिक. फलंदाज बाद. क्या बात है. विकेट हॅट्रिक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज इथून मात्र बाद होताना पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर 2 धावा कन्वर्ट झाल्यानंतर आता मात्र पुढील तिन्ही चेंडूवर विकेटचं पतन. चेंडू संपताय. 4 धावा संख्या 2-3 बाद. गोलंदाज सय्यार. सिंगल मिळेल. धावसंख्या 3. चेंडू संपले आतापर्यंत. इथून मात्र 5 आणि धावसंख्या ही 3.
गोलंदाज सय्या. डॉट बॉल. षटक संपलंय. इथून मात्र क्रमांक 1 आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3-3 या अंकावर. षटक क्रमांक पहिल्या संपलं. थोडस महागडं षटक पवार शेलार करीता असं म्हणायला हरकत नाहीये. पुन्हा एकदा फटका फसतोय. इथे मात्र विकेटचं पतन. 1 सेकंड फलंदाज बाद तंबूच्या असल्याला. थँक्यू सो मच डीजे. NR बोरपाडा 40+ संघ रेडी आहे. प्लॅनिंग चालू केली आहे. आता पाहूया शेलार संघ. यावेळेस आपण इथून मात्र पाहताय डॉट बॉल आहे आणि निश्चित रूपाने इथे मात्र एडिटच्या दुनियेतील राजा माणूस आणि अर्थातच हलगीच्या दुनियेतील राजा माणूस सौदागर कांबळे या स्पर्धेकरिता आणि पॉवर शेलार संघाकरिता शुभेच्छा दर्शवतात. आम्ही पोहोचवतोय. धन्यवाद. आणि सध्या तरी मिनव जाधव भाग मिल्का भाग या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. अर्थातच एक धावसंख्या 4. नक्कीच पॉवर शेलारचे कट्टर समर्थक अनिकेत जाधव यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्याकडून अनिकेत जाधव यांच्याकडून पॉवर शेलार करिता हार्दिक शुभेच्छा पोहोचत आहेत. त्या आम्ही पोहोचवतोय. धन्यवाद. सिंगल मिथिया निश्चित एकदा धावसंख्या 5. क्या बात आहे. अजून एक शुभेच्छा पोहोचत आहेत कॉमेंट्री पॅनल करिताही आम्ही डेफिनेटली पोहोचवतोय. यावेळेस झेल विकेटचं बटन. फलंदाज होतोय बाद तंबूच्या असल्याला. सुरेख गीत आपण इथून मात्र ऐकताय. एकविरा आई माऊलीचं हे गीत. चेंडू संपतायत आतापर्यंत. इथून मात्र 5 चेंडू संपतील. धावसंख्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 गड्यांच्या मोबाईलला धावसंख्या ही 5. 5-5-5 हा कडा आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतोय. डावकुरी आताचा फलंदाज मयुरेशला आपण पाहताय.
डिक्लेअर झोन व्हाईट +1 2 धावा इथे मात्र मिळतील आणि धावा संख्या इथे मात्र 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतं ते म्हणजे अर्थातच 7. नक्की पॉवर शेलार संघच खेळतोय ना हा प्रश्नचिन्ह आता मध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये. गोलंदाज या हो पॉवरफुल स्ट्रोक बट अनसक्सेसफुल स्ट्रोक. क्षेत्ररक्षक दैनाथ विकेटचं बदल फलंदाज बाद. थँक्यू टू से. आम्ही सातत्याने म्हणतो ना की पॉवर शेलर सध्या तरी अडचणीमध्ये आहे कारण पप्पू इलेव्हन नांदेडने संघाची त्या पद्धतीने कामगिरी आहे. पॉवर शेलर म्हणजे जर का आपण विचार केला तर खूप सारे कट्टर समर्थक घेऊन खेळणारा हा संघ आहे आणि कमेंट सेक्शन ऑन नाही असो व्हॉट्सअपवर आम्हाला शुभेच्छा पोहोचतात. असं म्हणतात ना की 2 दिल 1 जान तसंच माझंही आहे. पॉवर शेलारची मॅच बघितल्याशिवाय मन नाही लागत. ऑल दी बेस्ट पॉवर शेलार अँड खूप सुंदर समालोचन तेजस सर धन्यवाद. सौदागर कांबळे हलगीच्या दुनियेतील राजा माणूस आणि अर्थातच एडिटच्या दुनियेतील राजा माणूस असे फॅन्स असणं गरजेचं आहे. एक वेगळं स्पिरिट निर्माण करताना हे सातत्याने करत असतात. जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. 2 षटकांचा खेळ इथून मात्र संपलाय. धावसंख्या 6 गड्यांच्या मोबदल्यात 7 या अंकावर धावफलक इथून मात्र जाऊन पोहोचताना पाहायला मिळतं. नक्कीच आपण पाहतोय जितूला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक आता मात्र तिसरा डिलिव्हर करण्याकरिता जबरदस्त गोलंदाजी. डावकुरे आता फलंदाज आहे फारुख बर्डी सर. वाईटचा इशारा त्यांच्या शैलीमध्ये आमच्यापर्यंत दर्शवत असताना 1 धाव आणि धावसंख्या इथून मात्र 8 या अंकावर धावफलक. गोलंदाज या इथून मात्र जितू. यावेळेस खूप चेंडू हवेमध्ये पण सेकंड विकेटला इथे मात्र संधी. फलंदाज बाद. सात गडी बाद होत आहेत 8 या अंकावर. प्रश्नचिन्ह पडतोय आता की दुहेरी अंकामध्ये ही धावसंख्या प्रवेश करेल की नाही. न्यू बॅटर कोण आहे रे. सुशांतला आपण पाहताय. जबरदस्त गोलंदाजी मनसोक्त गोलंदाजी केली आहे पप्पू इलेव्हन नांदेडने संघाने असं म्हणायला हरकत नाहीये. क्या बात आहे. जमा चला टीम 40+ बोरपाडा आणि 40+ शेलार व टीम कॅप्टन्स नाणेफेकीसाठी यायचंय आपण. गोलंदाज जितू. चला गेम स्पीडअप करा मित्रांनो. आम्ही विनंती करतोय सातत्यानं तुम्हाला. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. नेक्स्ट बॉल डिक्लेअर झोनच्या दिशेनं. एक धाव मिळतीये. धावसंख्या 9 या अंकावर. स्लो क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. पॉवर शेलारची पॉवर संदीप भाऊ घरात फॅम टीम पॉवर शेलार थोडीशी आता मात्र अडचणीच्या किंवा प्रेशरच्या छत्राखाली जाताना आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल स्ट्रोक चांगला आहे. सरळ बॅटनं तिथे मात्र की निमित्त चेंडू बाउंड्रीच्या बाहेर निघून जातोय षटकार. 6.
यावेळेस चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. पुन्हा एकदा वाईट सफर करून षटकार 6. ज्या पद्धतीने नावामध्ये पावर आहे त्या पद्धतीने फलंदाजीमध्ये ही पावर आहे. 7 ते 8 क्रमांकाला आलेला फलंदाजी षटकार डोकतो. पावर शेलार. एका गावाचे एका जीवाचे आम्ही शेलारकर. आणि हे वाक्य सातत्याने आपण ऐकलंय. मी डेफिनेटली पोहोचवीन. गोलंदाजी ट्रॅक फॉर गोलंदाज या. नेक्स्ट बॉल. यावेळेस आपण इथून मात्र पाहताय पण चेंडू डिक्लेअर झोन मध्ये आणि या चेंडू संपतील आतापर्यंत 5 धावसंख्या पोहोचलेली म्हणजे 22. एका जीवाचे एका गावाचे आम्ही शेलारकर. आम्ही शेलारचे आम्ही शेलारकर. अगदी आपण जर का बघितलं तर दहीहंडीच्या ही जर आपण बघितलं तर दहीहंडी असू द्या क्रिकेट असू द्या प्रत्येक ठिकाणी हे स्लोगन आहे. पण लग्नाची पत्रिका गेल्यानंतरही हे स्लोगन प्रत्येक ठिकाणी शेलारचा ऐकायला मिळतं. पण सध्या तरी बंदिस्त करून ठेवतात त्यांना. पप्पू 11 नांदेड संघाचे गोलंदाज. यावेळेस आपण इथून मात्र पाहताय व्हाईट बॉल. आपण इथून मात्र पाहताय सिंगल मिळते. धावसंख्या 23-23. गोलंदाज या. खूप वेळ चेंडू हवेमध्ये. यावेळेस आपण इथून मात्र पाहताय किती धावा मिळतील तर धावा इथून मात्र मिळतील अर्थातच 24-24. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. षटक समाप्तीचा इशारा. षटक क्रमांक इथून मात्र 3 संपलाय. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 7 गड्यांच्या मोबाईल 24. चला टॉस बॉक्स खाली करायचंय. तिथून नाणेफेक कक्ष टॉस बॉक्स खाली करायचंय. कॅप्टन विनंती असेल 40+ टीम कॅप्टन अतुलजी शेळके आणि पॉवर शेलार टीम कॅप्टन 40+. चला टॉस बॉक्सचा आपण ताबा घ्यायचा आहे. 3 षटकांचा खेळ इथून मात्र संपलाय. 7 गड्यांच्या मोबाईल धावसंख्या 24. यावेळेस पंचांचा हात आकाशाच्या दिशेनं होईल. विकेटचं पतन. फलंदाज होतोय बाद तंबूच्या असलेला. क्या बात आहे. विकेटचं पतन. आल्या फलंदाजाने दर्शवलं. डिक्लेअर झोन आपण पाहताय. एकच जावे ते मात्र मिळेल. नो +1 ओव्हर स्टेप आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं. आय थिंक ओव्हर स्टेप. पॉकेट अखला गेलाय. नो +1 म्हणजे 2 धावा इथे मध्ये मिळतात. धावसंख्या 26. गोलंदाज या. यावेळेस फ्री हिटच्या चेंडूवर फ्री स्ट्रोक. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. पॉवर शेलारची पॉवर दर्शवत असताना नीलमच्या बॅटमधून षटकार. धावसंख्या 32. पुन्हा एकदा आपण डिक्लेअर झोन. चला पॉवर शेलार 40+ कॅप्टन आणि
NR बोरबडा 40+ कॅप्टन अतुल दादा शेळके, आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली गेली आहे. कॅप्टन ते असणार आहेत. सिंगल मियल 3 चेंडूचा खेळ संपुष्टात येईल. धावसंख्या 33. येस 40+ धावसंख्या जाणं गरजेचं आहे. फायटिंग स्कोर डेफिनेटली ते मात्र आपण पाहू शकाल. सिंगल पुनश्च एकदा डबलच्या प्रयत्नामध्ये पण रनआउटची विकेट. सिंगल मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 9 बाद. 8 9 बाद धावसंख्या 34. एक सिंगल किलर झोन धावसंख्या जाऊन पोचते ते म्हणजे अर्थातच 35. धावसंख्या 35. स्ट्रोक चांगला आहे आणि हा मात्र षटकार. निलमच्या बॅट मधून षटकार. धावसंख्या षटकाराच्या वरतीने धावसंख्या जाऊन पोचते ते म्हणजे अर्थातच 41 आणि विजयाकरिता 42 धावांची आवश्यकता. 41 या अंकावर धाव फलक आणि विजयाकरिता 42 धावांचा वाण समोर. शैलेजी भोई साहेबांना मी विनंती करतो आपल्या शुभास्ते सामन्याची टॉस केलं जाईल. आपण यायचंय. चला बोथ टीम कॅप्टन्स शेलार 40+ आणि त्याच्या विपक्षात 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल बोरबाडा 40+. शेलार टीम कॅप्टन शेलार 40+. शेलार 40+ टीम कॅप्टन. शेलार 40+ टीम कॅप्टन शेवटचा पुकार. चला शेलार 40+ टीम कॅप्टन शेवटचा पुकार.
चला मॅचला सुरुवात करायची आहे आणि शेलार 40+ टीम कॅप्टन त्वरित यायचंय. येस, माजी उपसरपंच दिनेश भोईर साहेब इथे उपस्थित होत आहेत. विनंती असेल आपण टॉस करीत आहे. टॉस आपल्या शुभ हस्ते केला जाईल. शेलार 40+ शेवटचा बुकार. बोरपाडा 40+ टीम कॅप्टन आपले वाट पाहत आहेत. चला मॅचला सुरुवात करायची आहे. विनोजी जाधव कॅप्टन आपण पाहत आहे. स्मृती चषक 2024 आणि NR स्पोर्ट कॉलिंग कोण देतं? बोरपाटा टीम इथं माझा कॉल देत आहेत. NR स्पोर्ट जसं कॉल आलाय आणि NR स्पोर्ट आपण पाहत आहे. मी विनंती करतोय मान्यवरांना पण व्हायचंय. NR बोरपाटा टीम कॅप्टन आपल्या घरच्या आयोजनामध्ये आपण नाणेफेक विन झालाय. काय निर्णय असेल? फिल्डिंग करू. 4 षटकांचं हे सत्र आहे. किती धावांच्या रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी. तरी किती कमीत कमी? 40च्या आत. कुठले असे गोलंदाज आहेत त्यांच्यावर तुम्हाला सर्वाधिक भरोसा आहे ते रोखतील? श्रीयाळ आहे, चेतन, सुजित, गणेश. तुमच्या खेळाबरोबर तुमच्या वाईटची फॅन्स फॉलोइंग इथे जास्ती आहेत. काय म्हणाल त्या फॅन्स बद्दल? ते आमची मॅच बघायला आले आहेत त्याबद्दल थँक्स. कसं वाटते स्वतःच्या आयोजनामध्ये आज 40+चा सामना खेळत असताना? खूप छान वाटते. आयोजन करताना काही दडपण होतं का? हो. आणि खेळामध्ये दडपण आहे की ते प्रेशर बाजूला करून खेळा? फ्रेंडशिप मॅच आहे, फ्रेंडशिप निघलो. या आधी कधी शेलारच्या विपक्षात सामना झालाय? हो. कोण जिंकलंय? आम्ही. यावेळेस काय असेल? हरवायचंच प्लॅनिंग असेल का? नक्कीच. नक्कीच मैत्रीपूर्ण लढत आहे. तदनंतर शेलार टीम कॅप्टनच्या दिशेनं जर का नाणेफेक आपण विन झाला असतं तर कोणता निर्णय स्वीकारला असता? फिल्डिंगचं. पण आता तुमच्या वाटेला बॅटिंग आलेली आहे. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? हो, 40+ प्रयत्न करू आम्ही. आधी तुमची या संघासमोर मॅच झालेली आहे, तुम्हाला पराभूत व्हावं लागलं, पण आता काय गेम प्लॅनिंग असणार आहे? बघू, आता आपण ट्राय करू. आता आपण 40+ आपण करायचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर आता फ्रेंडशिपमधील मॅच आहे ते बघू. आता काय निर्णय आता ग्राउंडवर लागेल. छुपा मनसुबा आहे? हा, छुपा मनसुबा आहे का? हो. आणि कुठले असे बॅटर आहेत त्यांच्यावर सर्वाधिक भरोसा आहे? आहेत आमचे आता दिनेश भोईर आहेत, प्लस आहेत 2-3 बॅट्समॅन आहेत. नक्कीच धन्यवाद. तुम्हालाही बेस्ट ऑफ लक असेल आणि बोरपाडा टीम तुम्हालाही बेस्ट ऑफ लक. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. जातोय मॅचच्या दिशेने. चालू असलेली मॅच आपण एका बाजूने पाहतोय टीम पॉवर शेलार बी आणि त्याच्या विपक्षामध्ये जर बघितलं गेलं तर पप्पू 11 नांदिटने. आणि प्रथमतः जर बघितलं गेलं तर बॅटिंग करताना धावसंख्या फळकावरती बनवल्या गेल्या तर टोटल 41-42 धावांचा रन चेस दिला गेलाय, ज्यामध्ये शेवटच्या अंतिम 2 षटकं 17 धाव्यांची पाहिले आपण. पहिल्या 2 षटकामध्ये 6 विकेट गमावले होते, पण तदनंतर जबरदस्त बॅटिंग शेलार संघाकडनं. आणि आता कदाचित उत्तरार्धामध्ये जर बघितलं तर पहिलाच बॉल षटकार, तदनंतर डॉट आणि तदनंतर 2 धावा आल्या. थोडेसे पॉझिटिव्ह झाले, थोडेसे पॉझिटिव्ह माइंडसेट झालाय टीम शेलारचा. एक सिंगल धाव कंप्लीट केली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जोडला गेला, त्या म्हणजे टोटल 9 आकड्यावरती. स्ट्रायकर एंडला ऋषी आणि नॉन स्ट्रायकर एंडला जितेश. हा पहा आणखी एक ऋषीच्या बॅटमधनं अजून एक तडाका. हा देखील बॉल चाललाय षटका. धावसंख्या फळकावरती षटकाराने वाढला. जशास तसं प्रत्युत्तर
प्रति हल्ले प्रति घात हे केला गेलाय आणि धावधाव फलकावरती 15. असं वाटत होतं एक क्षण की प्रत्येक लो स्कोरची मॅच पाहायला मिळते की काय, कारण की अगदी 7 धाब्यांवरती 6 विकेट गमावले होते. पुढचाच बॉल ऑप्शनच्या बाहेर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये ढकल, चेंडू चाललाय सीमारेषाकडे आणि तदनंतर पंचांचा इशारा. एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 16 आकड्यावरती. षटक क्रमांक पहिला समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 16. 42 धावांचा पाठलाग करताना षटक क्रमांक आता दुसऱ्या प्रगती पथावरती आहे. पवन शेलार बी संघ आपण मैदानामध्ये पाहतोय आणि त्यांच्या विपक्षामध्ये पप्पू इलन नांडितने संघ. अशा प्रकारची मॅच रंगली आहे. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या टोटल. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती आणि गोलंदाजीवरती समाधान. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी समाधानने पहिल्या चेंडूवरती यष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या एनआर बोरपाड्याच्या निकेतनच्या. त्यामुळे समाधान आता कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. विकेट महत्वाचे आहेत, कारण की जर मॅच जिंकायची असेल गोलंदाज तयार होत आहे. चेंडू क्रमांक पहिला घेऊन षटक क्रमांक दुसरा आहे समाधान. स्ट्रायकर एंडला बॅटर जतीन. हा पहा उडवलाय हवेमध्ये चेंडू. फटका अगदी क्षेत्ररक्षकाच्या जवळ आणि तदनंतर झेल सुंदर पद्धतीने टिपली जाईल आणि विकेट क्रमांक पहिला. फलंदाज जतीन मैदानाच्या बाहेर परततोय. धन्यवाद दीजिए. पहिल्याच बॉलवरती इथे देखील विकेट पाहायला मिळाला प्रतीक समाधानच्या माध्यमातून. जशास तसं उत्तर दिलं जात आहे. नवीन बॅटर नीरजला पाहतोय स्ट्रायकर एंडला. गोलंदाज तयार. यावेळेस पहा आल्या लाफ करण्याचा प्रयत्न अगदी सररेषेमध्ये आणि लगातार विकेट क्रमांक दुसरा देखील मैदानाच्या बाहेर धीरज परतले गेले आणि आता मॅच थोडीशी का होईना पण बनताना दिसते. कारण की पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. विचार करत आपण चर्चा करत होतो की इथे विकेटची गरज आहे, तर समाधानने समाधानकारक गोलंदाजी करायला पुन्हा एकदा सुरुवात केली आणि एक नव्हे तर लगातार 2 विकेट मिळवले आणि दोन्ही फलंदाजांना माघारी पाठवलं गेलं. आता क्रमांक 4 वरती आपण नवीन बॅटर पाहतोय जितेंद्रला. बोला तयार. फुलर लेनचा चेंडू होता. हलक्या गतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 17.
17 आकड्यावरती 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. मागच्या 2 चेंडूवरती आपण 2 विकेट पाहिले आणि तिसऱ्या चेंडूवरती एक सिंगल धाव आली आणि याच एका धावेच्या मदतीनं 17 धावा फलकावरती आहेत. गोलंदाजीवरती समाधान. आता स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय ऋषीला. षटक क्रमांक प्रगतीपथावरती दुसरं चालू असताना पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 16. या षटकामध्ये एकच धाव आली. पुढचाच बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल आणि सरळ सीमा रेषा बाहेर. षटकार. आदरणीय पंकज झोमने साहेबांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचा. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. षटकाराने धावा फलकावरती 23 आकड्यावरती मोठा फटका पण पाहिला ऋषीच्या बॅटमधनं. एका बाजूने विकेट पडत होते, दुसऱ्या बाजूने विकेट पडत होते पण दुसऱ्या बाजूने ऋषिकेश बघा बॅटिंग चांगली करतोय. बोला तयार. पुढचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता. पंचांचा इशाराचा वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 24 आकड्यावरती पटला करतायत. 42 धावांचा 24 धावा फलकावरती जोडला गेला. 18 धावांची अजून देखील प्रति गरज आहे. तयार. पुढचाच बॉल स्वीप केला. इथे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं सरळ निघून जातोय चौकार. पाच चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 28 आकड्यावरती. षटकाराच्या पाठोपाठ जर बघितला गेला तर एक वाईड आला आणि त्याच्यानंतर चौकार देखील आला. म्हणजे मागच्या 2 चेंडूवरती प्रति धावा खर्च केला गेला त्या टोटल 11. 28 धावा फलकावरती आपण पाहतोय. 2 विकेट गमावताना समाधान आहेत गोलंदाजीवरती. मागच्या 5 चेंडूमध्ये जर बघितलं तर 2 विकेट, एक षटकार, एक सिंगल, एक वाईड आणि एक चौकार आला. शेवटचा अंतिम चेंडू ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर आहे. पंचांचा इशारा. इट्स नो बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव. 29 आकड्यावरती धावसंख्या फलकावरती. येणारा पुढचा चेंडू फ्री हिटचा. फ्री हिटचा बॉल. फ्री हिट. फुल टोल. फुल पैसा वसूल षटकार. चला 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचला 35 आकड्यावरती. आता विजयासाठी धावांची गरज आहे 7. 12 चेंडू 7 धावा. टीम शिलाल संघाची अंतिम डेप मध्ये बॅटिंग चांगली झाली. ज्या पद्धतीने वाटत होतं इक्वेशन आता दूर चाललंय पण दुसऱ्या क्षणाला बॅटिंग चांगली झाली आणि त्यानंतर मॅच आली होती पण गोलंदाजांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी पाहिजे तशी नाहीये. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलं गेलं आदरणीय विलासजी शेळके साहेबांचं ते शुभागमन झालं. वेलकम वेलकम वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचबरोबर सोबत त्यांच्या दुर्गाजी पंडित साहेब हे देखील आपण पाहतोय त्यांचं देखील
हार्दिक हार्दिक स्वागत, मनपूर्वक स्वागत, वेलकम स्मृती चषक 2024 मध्ये. सात धाब्यांची गरज आहे गोलंदाजीवरती. गोलंदाज सुशांत षटक क्रमांक 30 घेऊन बॅकफुटला गेल्या, तलक्या गतीने फक्त चेंडूला दिशा दिली आणि तदनंतर फ्रंटफुट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर एक सिंगल धाव पाहायला मिळाली आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढला देखील जाऊन पोहोचल्यात 36 आकडावरती. 36 धावा फलकावरती आहेत. आता विजयासाठी इथून धाब्यांची गरज आहे 6. गोलंदाज तयार होत आहे. 6 धाब्यांची गरज आहे. त्यावेळेस डॉट बॉल आलाय. निदाव चेंडूची समाप्ती पाहतोय आणि निदाव चेंडूच्या समाप्तीनंतर 36 धावा फलकावरती 42 रनचेसचा पाठलाग करताना 2 चेंडूंचा जिथे खेळ देखील समाप्त झालाय. चेंडू क्रमांक 3 यार लॉफ करण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. फेकी करेपर्यंत दुसऱ्या धाब्याची कॉलिंग कदाचित अनसक्सेसफुल ठरू शकते, पण 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण केल्या आणि या 2 धाब्याच्या मदतीने धावा फलकावरती जोडल्या गेल्या 38 आकडावरती. आता विजयासाठी इथून धाब्यांची गरज आहे ती म्हणजेच टोटल 4. धाब्यांची गरज आहे 4. बॉल तयार. ऑप्शनच्या बाहेर चेंडू, पंचांचा इशारा, डॉट बॉल, निर्धाव चेंडू आणि याच निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 38. अजून देखील 4 धावा बनवायच्या आहेत आणि इथून चेंडूंचा खेळ बाकी राहतोय तो म्हणजेच टोटल 2 या षटकातील. पुढचाच बॉल यावेळेस देखील डॉट बॉल पाहतो. आणखी एक निर्धाव बॉल. 7 चेंडू आणि 7 मध्ये आता धावा बनवायच्या आहेत 4. जर मागच्या षटकामध्ये तो अंतिम चेंडूवरती एक मोठा फटका जर फ्रीडचा नसता आला तर आता मॅच मध्ये कदाचित ट्विस्ट देखील असता. बोला तयार. पुढचाच बॉल खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. ऑर्थोडॉक्स कॉर्नर मध्ये थोडीशी फंबलिंग होते आणि तदनंतर जर बघितलं तर एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीनं षटक देखील समाप्त झालंय आणि धावसंख्या फलकावरती 39. विजयासाठी धाब्यांची गरज आहे 3. चला मॅच कडे वळतोय. विजयासाठी 3 धाब्यांची गरज आहे. 6 चेंडू 3 धाबा. गोलंदाज तयार. लॉफ करण्याचा प्रयत्न आहे. गॅप मध्ये बॉल जाईल सर पॉइंट लाईन बाहेर.
चला व्यासपीठावरती आपण पंकजदादांच्या माध्यमातून सन्मान करूयात. आदरणीय विलासजी हुमणे साहेब हे आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलं गेलं. त्यांचा आपण इथून शुभ सन्मान, शाही सन्मान आपण करत आहोत कंप्लीट. या स्पर्धेसाठी क्रमांक 2चं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लाभलं गेलं विलासजी हुमणे साहेब, विलासजी शेळके साहेब, त्यांचा आपण करूया शाही सन्मान. विलासजी शेळके साहेब यांचा आपण शुभ सन्मान करत आहोत. पंकजदादांच्या माध्यमातून हा शुभ सन्मान आपण कंप्लीट करतोय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आलंय. आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत दुर्गाजी पंडित साहेब हे देखील व्यासपीठावरती आहेत आणि त्यांचा देखील आपण शुभ सन्मान पंकजदादांच्या माध्यमातून करूयात. तदनंतर राकेश दादांना विनंती करेन की पंकजजी हुमणे साहेब यांचा देखील आपण सन्मान कंप्लीट करायचा आहे.